Hello students, in last video lecture we studied half lesson earth movements. In this video next topic I would like to explain. Fourth one was its crater lake. According to the crater lake, when the funnel shaped crater of an extinct volcano is filled with rainwater, it's formed a crater lake. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भूकंप निर्मितीची कारणे, भूकंप छायेचा प्रदेश तसेच भू हालचालींबद्दल थोडक्यात माहिती बघितली. या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले इतर घटक अभ्यासणार आहोत. पुढील महत्त्वाचा घटक आहे ज्वालामुखी भूरूपांमधील पुढील महत्त्वाचा घटक आहे विवर सरोवर. ज्यावेळेस ज्वालामुखी विवर पावसाच्या पाण्याने भरले जाते तेव्हा ते विवर सरोवर म्हणून ओळखले जाते. लुक ॲट दिस फिगर, क्रेटर लेक, विवर सरोवर. नेक्स्ट वन, volcanic plunge. Volcanic plunge, it is the form when the lava solidifies in the volcanic neck. पुढचा आहे ज्वालामुखीय खुंटा. ज्यावेळी ज्वालामुखीच्या मुखाशी लावारसाचे घनीभवन होते त्यावेळी त्याची निर्मिती होते. लुक ॲट दिस फिगर, इट इज कॉल्ड द volcanic plunge. नेक्स्ट वन, cinder cone. Solid material is ejected in large quantity. This material consists of ash, cinder and braces. Cinders are half burnt pieces of solid material. The solid material is deposited around the mouth until a conical hill with steep slope is formed. For example, cone of Mount Neo in Italy. Look at this, it is called the cinder cone. पुढचा महत्त्वाचा आहे तो म्हणजे खंगारक शंकू. ज्वालामुखीच्या उद्रेकातून मोठ्या प्रमाणात घनरूप पदार्थ बाहेर पडतात. यात राख, अर्धवट जळालेल्या निखाऱ्यासारखे पदार्थ व सकोनाश्म यांचा समावेश होतो. अशा पदार्थांच्या संचयनातून शंकवाकृती टेकडी निर्माण होते. ही बघा आकृतीमध्ये दाखवली आहे. या अर्धवट जळालेल्या निखाऱ्यांना खंगारक असे म्हणतात. इटलीतील नुवोपो पर्वत हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. नेक्स्ट वन इज दॅट कंपोजिट कोन. According to the composite cones are built up of alternate layers of lava and cinder. This cone is composed of two materials and therefore it is called a composite cone. It is symmetrical in shape. For example, Mount St. Helens in USA. Look at this figure, it is called the composite cone. दुसरा महत्त्वाचा आहे तो म्हणजे संमिश्र शंकू. संमिश्र शंकू म्हणजे लावारस व अर्धवट जळालेल्या पदार्थाच्या एकावर एक तयार झालेल्या स्तरांमुळे संयुक्त शंकूंची निर्मिती होते. दोन वेगवेगळ्या पदार्थांपासून हा शंकू तयार झालेला असल्याने त्यास संमिश्र शंकू असे म्हणतात. ते सममित आकाराचे असतात. उदाहरणार्थ अमेरिकेतील सेंट हेलेन्स आकृती बघू शकता, संमिश्र कोन. नेक्स्ट अँड लास्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ द लेसन इज दॅट distributions of earthquake and volcanoes in the world. There are three major belt of zones of earthquake on the earth. Look at the map given in 1.20. This is 1.20.
Observe the map. See. You have in textbook, you can observe the map. पुढील महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे भूकंप व ज्वालामुखीचे जागतिक वितरण. आकृती 1.20 बघायची आहे. त्याच्यामध्ये भूपट्ट, भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी यांचं वितरण दाखवलेलं आहे. हे वितरण हे 3 प्रकारात दाखवलेलं आहे. फर्स्ट वन इज दॅट Circum-Pacific belt. This belt is also called as a ring of fire. It includes the volcanoes of eastern and western coastal areas of the Pacific Ocean. Most of high volcanic cones and volcanic mountains are seen in this belt. Cotopaxi is the highest volcanic mountain of world found in this belt. Fujiyama in Japan, Mount St. Helens in Washington in United States of America, then Pinatubo and Mayon in Philippines are other significant volcanoes. ज्वालामुखीच्या वितरणामधील पहिला जो महत्त्वाचा जो काही भाग आहे तो आहे पॅसिफिक महासागराभोवतालचा पट्टा. या पट्ट्याला पॅसिफिकचे अग्निकंकण म्हणजेच रिंग ऑफ फायर असे म्हणतात. यामध्ये पॅसिफिकच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टी प्रदेशाचा समावेश होतो. या पट्ट्यात जगातील बहुतांश उंच ज्वालामुखी, शंकू व ज्वालामुखी पर्वत आढळतात. कोटोपाक्सी हा जगातील सर्वात उंचीवरील ज्वालामुखी या पट्ट्यात आहे. याशिवाय फुजियामा जपान, माउंट सेंट हेलेन्स वॉशिंग्टन इन अमेरिका अँड पिनाटुबो अँड मेयॉन इन फिलिपाईन्स हे महत्त्वाचे ज्वालामुखी आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट झोन इज दॅट मिड अटलांटिक बेल्ट. दिस बेल्ट कवर्स द volcanoes mainly along the mid-Atlantic ridge. The most active volcanic area is islands which is found on mid-Atlantic ridge. दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मध्य अटलांटिक रांग. या पट्ट्यात मध्य अटलांटिक रांगेच्या दोन्ही बाजूकडील प्रदेशात ज्वालामुखीचा समावेश होतो. सर्वात सक्रिय ज्वालामुखी क्षेत्र म्हणजे आयलँड हे या मध्य अटलांटिक रांगेमध्ये आहे. नेक्स्ट वन mid-continental belt. This belt includes the volcanoes of Alpine mountain chains, the Mediterranean Sea, and volcanoes of fault zone of Eastern Africa. The famous volcanoes are Stromboli and Etna. शेवटचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मध्य भूखंडीय पट्टा. या पट्ट्यामध्ये अल्पाईन पर्वतश्रेणी, भूमध्य सागर क्षेत्र तसेच पूर्व आफ्रिका विभंग क्षेत्र यांचा समावेश होतो. यामधील स्ट्रॉम्बोली आणि एटना हे प्रसिद्ध ज्वालामुखी आहेत. सो इन दिस वे वी कंप्लीट द लेसन. नाउ some exercise and assignment questions you have to do. This is very important for exams. I would like to give you some specific question from that, exam oriented and board exam oriented also. You have to solve question number 1 all, complete the chain. Question number 2, identify the correct correlation. And question number 4, all questions. First one, extinct conical volcanoes often from crater lakes. People living in the Himalayas are more vulnerable to earthquakes. Third, L waves do not have a shadow zone. Fourth, soft rocks from folds while hard rocks from faults. And fifth one,
Faults depend on the strength of rocks and intensity of forces. And the last question, you have to write all questions also, answer in details. In that first question is that explain different types of faults. Second, explain with examples different types of landforms produced by volcanic eruption. Third one, explain the concept of shadow zone. And last one, write a note on volcanic material. आता काही मी प्रश्न देतो असाइनमेंटसाठी. हे प्रश्न तुम्ही पूर्ण सोडवायचे आहेत. याच्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे साखळी पूर्ण करा. पूर्ण प्रश्न सोडवायचा आहे, बोर्डाच्या एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरं, अचूक सहसंबंध स्पष्ट करा. याच्यामध्ये ए असर्शन आणि आर रिझन म्हणजेच विधान आणि कारण अशा प्रकारचे प्रश्न आहेत, ते सर्व तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर प्रश्न चौथा जो आहे, प्रश्न 1, 2 आणि प्रश्न 4, भौगोलिक कारणे द्या. भौगोलिक कारणांमध्ये जे काही 5 कारणे दिलेले आहेत मी मराठीत एक्सप्लेन करतो. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचे आहेत किंवा टेक्स्टबुकमध्ये मार्क करायचे आहेत. पहिला आहे, मृत ज्वालामुखीमध्ये विवर सरोवराची निर्मिती होते. 2, हिमालयात राहणारे लोक भूकंपाला अधिक संवेदनशील असतात. तिसरं, भूपृष्ठ लहरींना भूकंप छाया प्रदेश नसतो. चौथं, मृदू खडकांना वळ्या पडतात तर कठीण खडकात विभंग होतो. आणि 5वं, वळ्या या खडकाची ताकद आणि बलांच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. आणि शेवटचा प्रश्न आहे, आन्सर इन डिटेल्स, सविस्तर उत्तरे लिहा. याच्यामध्ये सुद्धा सगळे प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, विभंगाचे विविध प्रकार स्पष्ट करा. दुसरं, ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांचे उदाहरणासह स्पष्टीकरण लिहा. तिसरं आहे, भूकंप छायेचा प्रदेश ही संकल्पना स्पष्ट करा. चौथं आहे, ज्वालामुखीय पदार्थावर टीप लिहा. अशा प्रकारे तुम्हाला स्वाध्यायसुद्धा सोडवायचा आहे. या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रकरणातील शेवटचा भाग तसेच काही असाइनमेंट क्वेश्चन दिलेले आहेत. पुढील लेक्चरमध्ये आपण प्रकरण 2चा अभ्यास करणार आहोत. थँक्यू.